खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये एक गोष्ट घडली ती म्हणजे अतिशय शांतपणाने महायुती घडली आणि त्यामुळं संकेत अतिशय चांगले. खरं म्हणजे 2015 सालीच शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असती पण आमची थोडीशी चूक झाली आणि सत्ता थोडक्यात गेली. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना माहित आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली. आज या ठिकाणी व्यासपीठावर आपण असं म्हणू की महाराष्ट्रातील तमाम युवतींना कोणतंही शिक्षण उच्च शिक्षण असो ते मोफत देण्याची ज्यांनी घोषणा केली ते आपले सन्माननीय रामदास चंद्रकांत दादा पाटील देखील या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारच्या अनेक योजना या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी या सरकारने आणल्या. ज्येष्ठांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, युवकांसाठी असतील, अशा मोठ्या प्रमाणात योजनांना कधी नाही तेवढं महाराष्ट्रातील नागरिकांना या ठिकाणी न्याय देण्याचा सरकारनं प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळत असताना सन्माननीय पंतप्रधानांनी 2047 साली हा देश महासत्ता म्हणून नावावर आला पाहिजे अशी एक प्रकारची शपथ घेतली आहे. यासाठी आपण काम करत आहोत. देशामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत, राज्यामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक विकासाची कामं सुरू आहेत. आता माझे मित्र सन्माननीय नरेंद्र माडिक साहेबांनी अनेक कामांचा या ठिकाणी उल्लेख केला. खरं म्हणजे आता कोल्हापूर सुधारण्यासारखं आपल्याला दिसतंय. कोल्हापूरचं विमानतळ पाहावं, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन पाहावं, कोल्हापूरचा रणगाडा पाहावा. अहो ज्यांनी नुसत्या थापा मारल्या की कन्व्हेन्शन सेंटर आणतो गेले 30-35 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्यांनी कन्व्हेन्शन सेंटर आलं नाही तर ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 300 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर या कोल्हापूरसाठी मंजूर केलं. रणगाडा बदलतोय. अनेक गोष्टी गेल्या काही दिवसापूर्वी 100 कोटीच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातून आमचा टीका करण्याचा प्रयत्न झाला. पण बांधवांनो माझा त्यांना प्रश्न आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून सातत्यानं मॅरेथॉन बैठका घेतल्या, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आणली आणि आज जर पाहिलं तर आज शहरातील रस्ते सुस्थितीत आपल्याला दिसत आहे. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. हा तुम्हाला विषय महत्वाचा आहे. शहरातल्या आयटी पार्कचा अंतिम टप्प्यामध्ये विषय आलेला आहे. पण हे कधी होणार? हे होणार आहे या महायुतीला आपण यश दिलं, या निवडणुकीमध्ये विजय दिला तरच हे शक्य आहे असं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अनेक गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत. आता नव्यानं डीपी येतोय. ज्यांनी डीपी 1998 साली मंजूर केला त्यामध्ये कच्च्या प्रकल्पांसाठी आपल्या काही बघितलं नाही, मूलभूत सुविधा आपल्याला दिल्या नाही, फक्त आपल्या स्वतःचा फायदा त्यांनी बघितला. आपलं कॉलेज कसं वाढेल बघितलं, आपलं हॉस्पिटल कसं वाढेल बघितलं, आपलं हॉटेल कसं चालवायला बघितलं, महानगरपालिकेच्या जागा कशा थापायच्या बघितलं. पण बांधवांनो माझी आपल्याला नम्र विनंती आहे बंधू भगिनींनो की फक्त एकदा महायुतीच्या हातामध्ये सत्ता द्या, सर्व सोयीनिमित्त आम्ही कोल्हापूर सुधरून टाकू अशा प्रकारची आपल्याला ठिकाणी ग्वाही देतो. आणि म्हणून आज अनेक नेत्याला बोलायचं आहे. सन्मान्य चंद्रकांत पाटील असतील, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, सन्मान्य प्रदेश अध्यक्षांच्या माध्यमातून कोल्हापूर आपल्याला कशा पद्धतीने पुढे द्यायचं हे देखील ऐकायचं आहे. बांधवांना आपल्याला माहित आहे 2019ला 2021ला कधी नाही तेवढा मोठ्या प्रमाणात पूर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला. कोल्हापूरचे सर्व रस्ते खराब झाले. या आपल्याला स्टेजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे कोल्हापुरातले सर्व रस्ते आम्ही या ठिकाणी कॉन्क्रीटचे करू. कोल्हापूर अंडरपास, ओव्हरब्रिज, कोल्हापुरात विविध रिंग रोड अशा पद्धतीच्या कोल्हापुरात पुढच्या काळामध्ये मोठा प्रोजेक्ट आपण आणणार आहोत. पूर नियंत्रण प्रकल्प देखील आज कोल्हापुरात येतोय. आज कोल्हापूरची जवळपास 25% जागा ही ब्ल्यू लाईनच्या माध्यमातून व्यापलेली आहे. कोल्हापुरात आज आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येत नाही. अनेकांच्या जागा तेवढ्या मी आपल्याला ग्वाही देतो की मोना एमआरडीपीच्या माध्यमातून 3800 कोटी रुपये सरकारनं मंजूर केलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये कोल्हापूरला पूर येणार हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपली कार्यकर्त्यांची देखील आता जबाबदारी आहे.
कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. विरोधकांच्याकडे काही नाही आहे. विरोधक काय तर विरोधक हे निगेटिव्ह नेरेटिव्ह सेटअप आहे, किंग आहेत. आपण असं म्हटलं पाहिजे. कुठली तरी टॅग लाईन आणायची, लोकांना फळत करायचं. आता मात्र कोल्हापुराची जनता करत असणार नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे. आपलं विजन हे कोल्हापुरातील मतदारांकडून आपण नेलं पाहिजे. महायुतीला मतदान का करा या बाबतीमध्ये आपण मतदारांकडे पोहोचा, एवढी आपल्याला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.